8 एप्रिल 2026 रोजी मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील मयत नामे निखिल भोला सहानी आणि अनिश उर्फ गालू भोला सहानी, दोघे राहणार अयोध्यानगर सोयगाव मालेगाव, मूळ राहणार गोरखपूर, राज्य उत्तर प्रदेश, अशा दोघांना आरोपी नामे मोहम्मद रजा आणि ऑन अब्बास उर्फ ऑन भाई राहणार हल्लोर सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश यांनी पैशांच्या देवाणघेवाणीबाबत वाद घालून दोन्ही मैतांना धारदार हत्याराने वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारले होते। या घटनेच्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंह संधू, सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव कॅम्प विभाग सिद्धार्थ बाखाल, सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव शहर विभागीय दर्शन दुगड यांनी तात्काळ दखल घेऊन यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकांना सूचना दिल्या होत्या। या गुन्ह्यातील आरोपींना गुन्हा केल्यानंतर पलायन केले होते। मालेगाव आणि मनमाड परिसरात त्यांचा शोध घेत असला ते उत्तर प्रदेश राज्यात गेले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली। त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास उत्तर प्रदेश राज्यातील सिद्धार्थनगर जिल्ह्यात तपासाकामी रवाना करण्यात आले होते। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिद्धार्थनगर जिल्ह्यातील डुमरियागंज तालुक्यात सतत 2 दिवस रात्र पाळत ठेवून हल्लोर शिवारातून खालील आरोपींना शिताफीनं ताब्यात घेतले। यामध्ये रजा कैसर अब्बास वय 19 वर्ष राहणार हल्लोर उत्तर प्रदेश आणि औन मंजू अब्बास उर्फ ऑन भाई वय 20 वर्ष मूळ उत्तर प्रदेश या आरोपींना वरील गुन्ह्याच्या तपासात विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दोघांनी मिळून पैशांच्या वादावरून यातील मयत नामे निखिल सहानी आणि अनिश सहानी यांना धारदार शस्त्राने वार करून जीवे ठार मारले असल्याबाबत कबुली दिली आहे। सदर दोन्ही आरोपींना मालेगाव छावणी पोलीस ठाण्याकडील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांची 5 दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजूर केली आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास मालेगाव छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक जाधव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील हे करत आहे। ब्युरो रिपोर्ट, दैनिक भ्रमर, नाशिक।